वांगदरी गावामध्ये आम्ही आलेलो आहोत। खरं तर या आपल्या मीटिंग वरती मेळाव्यावरती थोडीशी दुःखद फड छाया आहे। आपल्या गावातल्या भरत महादेव कराड या तरुणानं नैराश्यपोटी महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडतायत, महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे, या नैराश्यातून स्वतःचा बळी दिलेला आहे, स्वतःचा जीव दिलेला आहे। आणि अशी दुःखद घटना असताना मला तुमच्या समोर काही भावना व्यक्त कराव्याशा वाटतायत, कराव्या लागतायत। खरं तर त्यांचा बंधू माझ्या जवळ आहे। माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे की तुमच्यावर आरोप करायचे म्हणून आम्ही करत नाही, किंवा आम्हाला राजकारण करायचंय, कुठं निवडणुकीला उभं राहायचंय, पुढे निवडणुकाला आमदारकीची खासदारकीची म्हणून आम्ही बोलत नाही। तर आम्ही फक्त बोलतोय की गावगाड्यातल्या ओबीसीचं, भटक्या विमुक्तांचं जे आरक्षण 1994 ला इथं लागू झालंय, ते आरक्षण 2004 ला सुशील कुमार शिंदे यांनी एक बोगस GR काढला, बोगस असं म्हणेन, तोही कोर्टात चॅलेंज आहे। आणि त्या GR द्वारे या ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रातलं 2004 साली संपलं होतं आणि उरलं सुरलं आरक्षण 2025 साली या महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि सर्व विरोधी पक्षनेते, सर्व पक्षाचे आमदार खासदार या सगळ्यांनी मिळून, बघा ओबीसी बांधवांनो, मी तुम्हाला काय बोलतोय तुम्ही ध्यान देऊन ऐका, सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण संपवलंय। हे असं का म्हणतोय मी? प्रत्येक जण म्हणतोय ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता काय करायचं ते करा, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता काय करायचं ते करा। मुख्यमंत्री महोदय म्हणतायत की या GR द्वारे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। अनेक आमदार खासदार म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। माझ्या मुख्यमंत्री महोदयांना एकच सवाल आहे, तुम्ही 100 रुपयाच्या ऍफिडेव्हिटवर, 100 रुपयाचा आहे का अजून 50 रुपयाचा ते बी माहिती नाही, म्हणजे ऍफिडेव्हिटवर तुम्ही जात बदलून देताय। अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतवर्षामध्ये संविधान दिलं, आरक्षण दिलं, समतेचं तत्व दिलं, गावगाड्यातल्या व्यवस्थेच्या शेवटच्या घटकापर्यंत त्याला मानानं, सन्मानानं, इज्जतीनं भारताचा नागरिक म्हणून जगायला हक्क, अधिकार दिला। ते आरक्षण तुम्ही एका ऍफिडेव्हिटद्वारे संपवताय आणि एक ऍफिडेव्हिट दिली की जात बदलता येते। आता इथं मग तुम्ही आम्ही सगळी माणसं आहोत, बलुती आलुक्यामधली माणसं आहोत, भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं आहोत। आता आमच्या बंजारा बांधवांनी आंदोलन सुरू केलंय। बंजारा बांधव म्हणतोय की आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। मग आता गॅजेटमध्ये जर त्यांची एसटी नोंद असेल तर त्यांना मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? धोबी बांधवांचं SC आहे बाकीच्या राज्यामध्ये, त्याला मिळालं पाहिजे की नाही? नाभिक बांधवांचं SC आहे, मग आता त्याला मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? धनगर बांधवांचं ओरिसामध्ये, नॉर्थ मध्ये, साऊथ मध्ये SC ST मध्ये कुरबार, धनगर, मग त्याला मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? मिळालं पाहिजे की नाही? गावगाड्यातला कैकाडी, गावगाड्यातला पारधी, गावगाड्यातला मसनजोगी, गावगाड्यातला नाथपंथी डवरी गोसावी, गावगाड्यातला बलुत्या आलुत्यामधला माणूस, या सगळ्या माणसांना SC अथवा ST मध्ये आरक्षण आहे। मग आता आमच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आता काढलाय ना GR, तो आता GR आमच्या बाबतीत पण लागू करा। पण हे लबाडा घरचं निमंत्रण आहे, हे लबाड राज्य करते इथले मतासाठी, राजकारणासाठी जी माणसं झुंडीने मुंबईला गेली त्यांना बळी पडून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवताय। मग आता गावगाड्यामधल्या आम्ही पण 50 ते 60% लोकांनी ठरवलंय की हा काळा GR, काळा कायदा, ही कलम कसाई, आमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क आणि अधिकार संपवणारा हा कायदा GR, हा तुम्ही पहिल्यांदा रद्द करा। आमचा भरत कराड नावाचा आज बळी गेलाय, याला जबाबदार तुम्ही आहे। ओबीसी बांधवांना, विजयंती बांधवांना, पोरांना माझं सांगणं आहे, आपण लढणारी माणसं आहोत। अरे गावगाड्यामध्ये, शेतामध्ये काबाड कष्ट करणारी माणसं तुम्ही आहोत। सकाळी 6 वाजता उजळायला आपला दिवस चालू होतो, संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत
कोण गोठा सांभाळतंय, कोण कपाशीचं शेत करतंय, कोण ड्रायव्हरकीचं काम करतंय, कोण बांधकाम व्यवसायात काम करतंय. तुम्ही कोणाचा कारखाना तर मागायला गेला नाही ना? गेला का? कोणाच्या कारखान्यावर कब्जा केला का? डीसीसी बँकेचं 2 कोटी रुपये कर्ज काढलं, बुडवलं का कोणी कधी काढून? काढलं? कोणाचं सरकार आहे? कोण आमदार आहे? कोण खासदार आहे? कोण सत्तेत आहे? कुणाचा चिलिंग प्लांट आहे? कुणाची सूतगिरणी आहे? गाव गाड्यातला माझा ओबीसी 18 पगड जातीची माणसं आजही काबाड कष्ट करतायत. मी भरत करारच्या घरामध्ये गेलो, त्याचं घर 5 बाय 5 घर आहे, 5 बाय 5 फुटाचंच घर आहे, घरावरती सिमेंटचं पत्र आहे. त्या घरामध्ये आजही लाईट नाही. ही ओबीसीची अवस्था आहे. ही गाव वगड्यातल्या कारू नारू बलुक्याची अलुक्याची, अरे हे तर झालं बलुक्याच्या अलुक्याचं, गाव वगड्यातल्या ओबीसीचं. आजही भटक्या विमुक्त जाती जमातीतले लोक जमिनीशी समांतर पाल करून राहतात. पाल. आजही एखाद्या गावामध्ये गावाच्या गायरानामध्ये 5 दिवसाच्या पलीकडे त्या भटक्या विमुक्त जाती जमातीला 5 दिवसाच्या पलीकडे राहता येत नाही. उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. आणि तुम्ही आमचं आरक्षण संपवताय. मुख्यमंत्री महोदय, अरे कोणतरी मोर्चाने आला, झुंडीची भाषा बोलला, तुमची आळमाळ काढली. आमच्या ओबीसी बांधवांनी कधी असे वागले? आमचे ओबीसी बांधव कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये गेले? नाही गेले. माझ्या दलित बांधवांना, माझ्या आंबेडकरी जनतेला आमची विनंती आहे, मंडल आयोग लागू करण्यासाठी बाबासाहेबांनी विचार केला होता. मंडल आयोगाच्या अगोदर कालेलकर आयोग 340 कलम बाबासाहेबांनी अभ्यास केला होता. हा मंडल आयोग लागू करण्यासाठी रामविलास पासवानांपासून, शरद यादवांपासून, लालू प्रसाद यादवांपासून, बाळासाहेब आंबेडकरांपासून, अरुणजी कांबळेंपासून, महाराष्ट्रातले दिबा पाटील, महाराष्ट्रातले बबनराव डाकणे, महाराष्ट्रातले गोपीनाथरावजी मुंडे, महाराष्ट्रातले शिवाजीराव बापू शेंडगे, अण्णासाहेब डांगे, जनार्दन पाटील, शब्बीरभाई अन्सारी, या माणसांनी मंडळ आयोग अंमलबजावणीसाठी लढा उभा केला, लढा लढला. आणि 94 नंतर आमची माणसं कुठेतरी नगरसेवक, कुठेतरी एखाद्या झडपीचा सभापती, कुठेतरी एखाद्या शहरामध्ये ओबीसीचं आरक्षण पडला तरी एखादा बंजारा महापौर, एखादा वंजारी महापौर, एखादा धनगराचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, एकाच दुसरा. आज हेच आरक्षण या कुणबी सर्टिफिकेटद्वारे तुमचं चॅलेंज झालंय. तुमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केलेली आहे यांनी ऑलरेडी. आणि मुख्यमंत्री महोदय, अनेक चोरांच्या टोळ्या आम्ही बघितल्या, कमिशन एजंटच्या टोळ्या बघितल्या, ऊसतोडीच्या टोळ्या बघितल्या, अनेक टोळ्या बघितल्या. पण महाराष्ट्रामध्ये आता जात चोरणाऱ्यांची टोळी मुंबईला आली. आता काय म्हणतील सर, तुम्ही काय बोलताय? अहो एवढं सहज आणि सोपं आहे का हो? एवढं सहज आणि सोपं आहे? 400 वर्षाच्या कालावधीमध्ये या व्यवस्थेमध्ये ज्यांना गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला, त्या माणसांना सुद्धा या लोकशाहीमध्ये, या माझ्या भारतामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, मग तो दलित असेल, मग तो आदिवासी असेल. आणि ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. बाबा, मी एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम लिहिलं, ओबीसीचं आरक्षण तुम्हाला दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा इथल्या व्यवस्थेने विचारलं. अगदी जबाबदारीने मी तुमच्या समोर सांगतोय, पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये, माझ्या गावगाड्यातल्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, बाबासाहेब, ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली, ज्यांच्या बाबतीमध्ये छूतपणा पाळला गेला, त्याला तुम्ही एससीचं आरक्षण दिलं, हे आम्ही समजून घेतलं. बाबासाहेब, तुम्ही डोंगरामध्ये जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीला आरक्षण दिलं, तेही आम्ही समजून घेतलं. पण बाबासाहेब, तुम्ही गावगाड्यातल्या धनगराला, माळ्याला, कोळ्याला, वंजाऱ्याला, बंजाऱ्याला, या लोकांना का ओबीसीचं आरक्षण देताय? बाबासाहेब, यांच्या बरोबर कुठं छूतपणा पाळला गेला?
अरे ही तर गावात बलदंड माणसं आहेत. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संसद सभेसमोर सांगितलं, मी दलितांना आरक्षण कायद्याने दिलंय, सूचित दिलंय, मी आदिवासींना आरक्षण दिलंय, पण गावगाड्यामधला बलुता अलुता, गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्त जाती जमाती आजही डोंगराच्या कुशीला रात्रंदिवस अंग मेहनतीचं काम करतायत. तांड्यावरचा बंजारा असेल, ऊसतोडी करणारा वंजारी असेल, किंवा मेंढपाळाचा व्यवसाय करणारा मेंढपाळ धनगर बांधव असेल, किंवा गावामध्ये बलुत्याचं अलुत्याचं काम करणारा परीट, धोबी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, सोनार, ही माणसं इथल्या व्यवस्थेमध्ये नेहमी 2 नंबरला राहिले, दुय्यम भूमिकेत राहिले. गावाचं गावपण, गावचा गाडा, गावचा देशमुख, गावचा वतनदार, गावचा जागीरदार, या माणसापासून हा नेहमी दुय्यम भूमिकेत राहिला. म्हणून मी ओबीसीचं आरक्षण दिलंय. आता उठसूट लोकांना डोहायला लागल्यात, आम्ही गरीब झालो आणि आम्ही गरीब झालो. अरे गरिबी कर्तृत्वाने येत असते, जात असते. एखादा नादान माणूस निघाला की गरिबी येते, आणि एखादा कर्तृत्वान माणूस निर्माण झाला पैसे येतात. अरे पण आमचं जात वास्तव, एखादा नाभिकाचा पोरगा, एखादा बेरड रामोशाचा पोरगा, एखादा बंजारा समाजातला पोरगा, अरे जन्माला आला की त्याची जात चिकटून येते. जात जाते का पैसे जास्त आले. एखाद्या माझ्या भटक्या विमुक्त जातीतल्या एखाद्या माणसानं, एखाद्या कुरमुड्या जोशाच्या पोरानं कलेक्टर झाला आणि त्याने 4 पैसे कमवले, तर त्याची काही जात बदलते का? त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो का? जात ही वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष आमच्या जन्माने आम्हाला येते. आणि मग हे सामाजिक मागासले पण जाती आधारीवर आहे. त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं या व्यवस्थेमध्ये त्यांचा हक्क अधिकार नाकारला. अरे एखाद्या नोकरीमध्ये एखादा पोरगा जर आपल्या अभ्यासाने कलेक्टर झाला, एखादा PI झाला, एखादा DYSP झाला, त्याच्या हाताखाली काम करणारा विश्वास पाटील नावाचा लेखक, जबाबदारीने बोलतोय बरं का, उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही. विश्वास पाटील माहितीये का नाही तुम्हाला? लेखक, कादंबरीकार, पानिपत कादंबरी, झाडाधरती कादंबरी, पांगिरा कादंबरी कुणी लिहिली? विश्वास पाटलानं. बरी काय बोलला माहितीये का काल परवा दिवशी? म्हणला माझ्याकडे दाखला नव्हता आणि दाखला काढून म्हणला आरक्षणाच्या माध्यमातून पुढे गेली आणि मी हुशार असून म्हणला मी त्याच्या हाताखाली काम केलं. म्हणला लायकी नसलेल्या. अरे आमची लायकी त्याला सांगू का? राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये गुप्तहेर खात्याचा प्रमुख आमचा बेलजी नाईक होता आणि त्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास इस्रायलची गुप्तहेर संघटना करते आणि तू आमची लायकी करतो साल्या. तुला लेखक म्हणून आम्ही गळ्यातला पाईप म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये वागवलं आणि तू काय म्हणतो? आमचा भारूड नावाचा अधिकारी, राजेंद्र भारूड, आदिवासी समाजातून येतो, कलेक्टर आहे. आदर्श कलेक्टर म्हणून ज्या माणसाचं नाव घेतलं जातं तो भारूड. आमचे तात्याराव लहाने, आमचे तुकाराम मुंडे, आमच्याकडे लायकी नाही, आमच्याकडे गुणवत्ता नाही. काय सांगतो काय तू? भालचंद्र मुणगेकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, आमच्याकडे गुणवत्ता नाही. सुखदेव गायकवाड, काय ती माणसं? तुम्हाला संधी मिळण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, पंचायत राजमध्ये एक संधी मिळाली तर तुम्ही त्या संधीचं सोनं करता. हे तुमचं प्रतिबिंब इथल्या लोकशाहीमध्ये उमटलं पाहिजे, इथल्या विधानसभेमध्ये उमटलं पाहिजे, लोकसभेमध्ये उमटलं पाहिजे. आता यांची अडचण काय माहितीये का? यांची अडचण ह्याला शिक्षण आणि नोकऱ्याचं या जरांगीला काही पडलेलं नाही. त्याला पडलंय गावचा राजकारण. तुम्हाला कळे आता वागानो, ह्याला पडलंय अरे गाव आमचे, गावात दहशत आमची आहे, गावातलं पाटील आम्ही आहे. पण यावर्षी झेंड्याची दोरी कुणी वडली तर आमच्या SC एखाद्या मातेने भगिनीने वडली. झेंड्याची दोरी कोण वडते? ओबीसीचं आरक्षण पडलंय आणि त्या वरच्या आईला धनगराची 2-4 घरं होती आणि तिथनं आले आणि झेंड्याची दोरी वरते. दुखणे हे आहे. काय दुखणे? एक गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस, ऊसतोड मजुराचा पोरगा,
दिल्लीच्या तख्तावरती जाऊन महाराष्ट्राचं नेते, ही संधी मिळाल्यानंतर तुम्ही सोनं करताय. केलं पाहिजे ना सोनं. काय बोलावं, कसं बोलावं. एवढा निकृष्ट दर्जाचा जी.आर. या महाराष्ट्र शासनाने काढलाय. पण जी.आर. काढू द्या, तो कोर्टात जाईल. आता मुख्यमंत्री महोदय, आम्ही प्रत्येक गोष्ट कोर्टातनच मंजूर करून घ्यायची का हो? कोर्टातनच प्रत्येक गोष्टीला न्याय घ्यायचा, मग तुम्ही कशासाठी? मग आम्ही तुम्हाला का निवडून दिलं? आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ज्यांच्या मतासाठी हे आमचं आरक्षण संपवलं ना, तुम्ही भाजपचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही एक सर्वे करणारी एजन्सी आमच्यासाठी नेमा आणि आमच्या वाड्या वस्त्या तांडे आम्ही ओबीसी बांधवांनी मतदान कुणाला केलं हे एकदा बघा. आम्ही खूप विश्वासाने तुमच्या खांद्यावरती गळा ठेवला आणि केसाने गळा कापायचं काम तुम्ही या ओबीसीचं केलंय. बाबांनो, खरं तर आज तुम्ही इथं साखळी आंदोलन उभं केलंय. काल भुजबळ साहेब येऊन गेलेत, मुंडे साहेब येऊन गेलेत, ताई सुद्धा आज उद्या येऊन जातील. आले नाही आले तरी तुम्ही आम्ही माणसं या कराड कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचंय. खूप वाईट परिस्थिती बघितली, वाईट वाटलं या गोष्टीचं की आजही आम्ही या लोकांना न्याय देऊ शकत नाही. तेव्हा ही लढाई नेत्याने पुढे घेऊन जायची. निश्चित भरत कराड यांच्या बळीनं शासनाला गांभीर्य असतं तर मला वाटतं येऊन जायला पाहिजे होतं आतापर्यंत. येतील येतील येतील. अरे हे राज्यकर्ते आहेत ना, हे कशाला घाबरतात माहितीये का? झुंडेला घाबरतात, मताला घाबरतात. तुम्ही मतपेटीतनं फक्त एकी दाखवा वागानो. स्वामी विवेकानंद म्हणायचे 100 तरुण जर मला मिळाले तर भारतामध्ये मी वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणेल. आम्ही तर असं म्हणू की ओबीसी जर एकत्र झाला, मी वारंवार सांगतो ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे. हा जगन्नाथाचा रथ जर एकदा चालू झाला की कोण दोरी ओढतंय, कोण पुण्यवान माणसं त्याचं दर्शन घेतायत आणि जे कोणी विरोध करतील, जे कोण चाकाच्या आडवं येतील, गुन्हा बनायचं काम करतील, त्याला ओलांडून हा ओबीसीचा रथ पुढे जाणार. या राज्यकर्त्यांना सांगा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजाचं समतेचं तत्व आता ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घ्यायचंय आणि हे आरक्षण वाचवायचंय. परत एकदा मी भरत कराड यांच्या दुःखद निधनानिमित्त 1-2 मिनिट आपण श्रद्धांजली अगोदर वाहिली गेली असेलच, पण आताही आपण 1-2 मिनिट त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊया. आणि त्यांच्या बंधूंना मी सांगेन, भाषणामध्ये बोलायचं म्हणून मी तुमच्या समोर बोललो नाही. तुम्हाला ज्यावेळी असं कधी वाटेल, शासन तर मदत करायला लावूच आपण शासनाला, पण तुम्हाला ज्यावेळी कधी आडी अडचण वाटेल त्यावेळी तुम्ही मला फोन करा. मी एक कार्यकर्ता आहे, निश्चित तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, एवढा मी तुम्हाला शब्द देतो.